वाटतंय पावसाळा कधी चालू होतोय आणि कधी मस्त असं गारवा पसरतोय सगळीकडे. गरम खूप होतंय. आज मी बनवते व्हेज फ्राईड राईस, जी रेसिपी मला तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटते म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. आणि आद्विका आणि मी आम्ही दोघीच आहोत आज जेवायला. तर म्हणलं चला आज काहीतरी शॉर्टकट करू. तर व्हिडिओ आवडला तर काय करा आद्वी? व्हिडिओ आवडला तर काय करा? लाईक करा. हां, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर राईसची तयारी आता मी केली. आता राईससाठी लागणाऱ्या वस्तू म्हणजे शिमला मिरची, गाजर, फरसबी हे सगळं बारीक कट करून घेतलं मी. लसूण सोलून घेतला, अद्रकवरची साल काढून घेतली आणि त्याला पण छान असं बारीक चिरून घेतलं. त्यानंतर आता ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत चिरलेल्या त्या आपल्याला थोड्याशा शिजवून घ्यायच्या आहेत. मग थोडीशी मिरची पण कट करून घेतली. त्यानंतर आता आद्विकाने मला कांदा आणून दिला होता. तिला कांदा आणून दे म्हणून सांगितलं, म्हणून मग तिने मला कांदा आणून दिला. त्याला पण बारीक असं चॉप करून घेतलं. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं, त्याला गरम होऊ दिलं. त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण, त्याचबरोबर अद्रक हे दोन्ही पण टाकून त्याला थोडंसं फ्राय करून घेतलं. मग थोडीशी मिरची टाकली. तेलामध्ये ह्याचा थोडासा वास जाऊपर्यंत छान असं परतून घेतलं. मग कांदा, मग सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या भाज्या टाकून घेतल्या त्याच्यात आणि छान अशा त्याला इकडून परतून घेतल्या. परतल्यानंतर हा शेजवान राईस मसाला आहे तो त्याच्यामध्ये टाकला. मसाला टाकल्यानंतर सगळ्या भाज्या आणि मसाला छान असं एकजीव करून घ्यायचं त्याला परतवून. त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवलं. झाकण ठेवून थोडीशी वाफ दिली आणि मग चेक केलं गाजर शिजलं की नाही. मग त्याच्यावरती भात टाकला, जो भात राहिला होता तो, आणि त्याला आलटून पालटून असं छान इकडून तिकडून परतवून घेतलं. भाताचा कलर बघा कसा चेंज झालेला आहे आणि खूप छान असं दिसत होता आणि टेस्टला पण लागला होता. मग त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर सर्व केली आणि तयार आहे फ्राईड राईस. कसा वाटतोय? दिसायला तर छान दिसतोय. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघ. आणि पावसाची आठवण काढली होती आणि पाऊस बाहेर यायला लागला होता. किती जोरजोरात पाऊस येतोय बघा आणि मला खूप छान वाटलं पाऊस बघून. राईस बनवताना पाऊस पडेल याचा विचार करत होते आणि खरंच पडला. खूप छान वाटलं.